सिंपल प्रश्न है। एक बाइक 50 किलोमीटर पर आवर की चाल से चलती हुई अपने गंतव्य स्थान पर 10 मिनिट देरी से पोहोचते। एक बाईक आहे 750 वेगाने जाते, 10 मिनिटं त्या ठिकाणी 10 मिनिटं उशिरा पोहोचते। ठीक, पुढे यदि यह 60 किलोमीटर की चाल से चलती है, आता स्पीड किती झाला 50 चा 60 झाला, तो यह 5 मिनिट की देरी से पहुंचते। पहले 50 च्या वेगाने 10 मिनिटं उशिरा, आता 60 च्या वेगाने 5 मिनिटं उशिरा। समान मार्ग पर सामान्य चाल से यात्रा पूरा करने के लिए और समय पर पहुंचने के लिए बाइक को कितने मिनट लगेंगे? ठीक है, अंतराल सूत्र काय आहे? 4 गुणिला समय। ठीक आहे, जवळ चाल किती आहे? सुरुवातीला 50, तो जो टाइम आहे आपण x मानू, काय मानू? x मानू। ठीक आहे, आता 50 गुणिला x किती मिनिटं उशिरा? 10 मिनिट भागिला तास वेग, बरोबर। आता वेग किती आहे? 60, किती मिनिटं उशिरा? 5, तो टाइम आपण x मानला। समजते? 60 का ताशीचा हा 60 म्हणजे हा वेग, हा 5 म्हणजे 5 मिनिटं उशिरा, हा 50 म्हणजे 50 वेग, x आपण तो काढायचा आहे तो 10 म्हणजे 10 मिनिटं। ठीक आहे, हा 60 कॅन्सल, हा 60 कॅन्सल, बरोबर। 50 गुणिले 50 x 50 ला 5, बरोबर। समजते ना? 60 गुणिले 60 x 6 पंचे x x किती असेल? 500 300, 60 आता 15 गेले, 500 300 भागिला झाला, भागिला 0 गेला 0 गेला, किती मिनिटं? ऑप्शन क्रमांक 5 तासात किती जातोय तो? 275। एक कार 5 घंटे में 200 दूरी तय कर सकते हैं यदि इसकी चाल 5 मिनट कम कर दी जाए। आता पहिले आकड्याचा वेग काढावा। 5 1 5 5 25, 2 उरले, परत 25 5 5 वेग किती आला? 55। आता वेग किती कमी करतो आपण? 5। किती आला आता वेग? 55। दूरी किती आता? 250। 0 गेला 0 गेला, 5 5 25, किती वेळ लागेल त्याला? 5 दिन। ऑप्शन क्रमांक सी।
सोडवलं. प्रश्न असा है, अनुपम और विनीत एक साथ खड़े होकर दो मोटर लंबे वृत्ताकार रेसिंग ट्रैक पर, आता वृत्ताकार रेसिंग ट्रैक है तो अंतर किती 2 किलोमीटर. ठीक आहे. विपरीत दिशा म्हणजे आवडायचं मला 2 गोष्टी सांगितल्या जातात रेल्वे शिकवताना. 2 गोष्टी एका दिशेने जात असतील वेगांची वजाबाकी, 2 गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध दिशेने कसे वेगांची बेरीज. आता जाता कसं येते विपरीत म्हणजे काय ऑपोजिट. आता इकडनं हा इकडनं एकाचा वेग किती 2 किलोमीटर, दुसरा किती आहे 11. सॉरी एकाचा 9 एकाचा 11 9 20 किलोमीटर. ठीक, सापेक्ष वेग. आता अंतर किती 2x, अंतर किती आहे 2x. समजते ना मला समजलं. वेग पे बेटा है 1/10 प्रति तास बरोबरचा 7. समजते ना. 7 काय घेतला वेग कसा असतो प्रति घंटा असतो त्याच्यामुळे काय घेतला आपण 7. याची मांडणी अशी होणार 1 गुणिले 60 वरती 10 0 गेला 0 गेला 6 मिनिट. किती वेळानंतर एकमेकांना भेटतील 6 मिनिट. मागच्या दिवशीचा क्वेश्चन आहे. बघा सोपा क्वेश्चन येतो. एक बस 20 मिनट में 5 किलोमीटर की दूरी तय करती है. किती मिनिटात 20 मिनिट. किती अंतर पहिला 60 घेतलं असेल 20 मिनिटं तासाचा भाग घेऊन पहिला 60. बरोबर ना. चालतं सूत्र काय चालताना चालतो बरोबर. 4 बरोबर दूरी पहिला 60. दूरी किती आहे 5 किलोमीटर. 20 मिनिटात पाय. आता इथं पाय गेला वरताना काय होतो 20 त्रिक 60 5 त्रिक 15. वेग किती भेटला 15 किलोमीटर पर आवर. पुढे काय म्हटलं यदि इसकी चाल 3 किलोमीटर पर आवर कम कर दी जाए तो उसी दूरी को तय करने के लिए बस द्वारा लिया गया समय ज्ञात कीजिए. आता अंतर किती भेटलंय 15. किती कमी होत आहे किती आला आता 12. ठीक आहे 12. उसी दूरी दूरी किती आहे 5. बरोबर 12 पंचे 60.
पाचा पाचा 25 मुश्किल करायची एक स्टॉप प्रत्येक स्टॉप सोडून एक बस चा वेग किती 45 आणि स्टॉप पकडून प्रत्येक स्टॉपला थांबून तिचा वेग किती झाला 27 तो बस प्रति घंटे किती मिनिट केले होते प्रत्येक स्टॉपला किती मिनिट थांबते असा प्रश्न आहे मात्र जुडीचा क्वेश्चन आहे शॉर्ट असं एकदम बेस्ट क्वेश्चन असा त्याच्या पुढे एकदम भारी आहे बघा स्टॉपेज तो छोडकर म्हणजे एक बस ही स्टॉप आहे प्रवास करते तर ते पेन स्टॉप सोडून तिचा वेग किती 45 जर प्रत्येक स्टॉपला थांबत थांबत गेली तिचा वेग किती झाला 27 ठीक तर बस प्रति तास त्या स्टॉपवर किती मिनिटं थांबत गेली असेल असा प्रश्न ठीक आहे तर पहिला वेग किती 45 एक याच्यात कॉन्सेप्ट आहे की एकच दिशेत जाते त्याच्यामुळे वेगाचं काय होईल वजाबाकी पाहिला पहिला 45 17 किती भागीला वेग प्रति तास असतो काय असतो दुसरी बाजू 18 वजाबाकी प्रति तासचा 60 किती भाग जातो 15 चौक 3 सका 18 7 चौक 24 मिनिट म्हणजेच ती बस प्रत्येक स्टॉपला किती मिनिट थांबते 24 मिनिट ओके येणारा क्वेश्चन भारी आहे मैदान कसं आहे गोलाकार आहे का एक लड़का 6 किलोमीटर पर आवर की 4 से दौड़ते हुए 38 मीटर भुजा वाले एक वर्गाकार मैदान की चारों ओर एक पूरा चक्कर लगाने में कितने सेकंड समय लगता आता वर्गाकार म्हटलं म्हणजे ते काय आलं चारी बाजूने 6 एक भुजा कितीची आहे 38
ही 38, ही 38, ही 38, ही 38. आता 38 गुणिला 4 8 32, 4 12 15, म्हणजे ते जे वर्गाकार मध्ये आहे त्याचं अंतर किती आलं 152 मीटर 4 बार. तर आता आपल्याला काय करायचं सेकंड काढायचं. ज्यावेळेस किलोमीटर पर रूपांतरण मीटर पर सेकंड मध्ये करतो त्यावेळेस काय वापरतो 518. ठीक आहे. 152 भागिले 6 गुणिले 5 भागिले बरोबर 18 भागिले वजन काय होतं आता गुणिला ते 60 7 37 18. 6 7 37 18. आता 152 गुणिले 3 भागिले 5 करू आपण उत्तर येऊन जाईल. 3 दुनी 6, 3 5 15, 4 आहे 3 1 3 आणि 4. आता 456 भागिले 5 बरोबर. 5 1 5 5 9 45 6 5 1 5 7 5 दिला उरला 1 5 दुनी 91.2 सेकंड.